नमस्कार मंडळी. निखळ विनोदाचं बोट जर हातात असेल तर आयुष्यातील कोणताही कठीण रस्ता ओलांडणं सोपं होऊन जातं. हास्याच्या सोबतीनं तुमचं जगणं थोडं सोपं करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, ऋषिकेश गुप्ते लिखित दिग्दर्शित दिल दिमाग और बत्ती या चित्रपटातील खास कलाकार आज आपल्या हास्य जत्रेत पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अभिनयाच्या तारांगणात आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित करून अढळ स्थानी पोहोचलेला कलाकार किशोर कदम. मराठी सोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक समर्थ अभिनेत्री म्हणून ख्यातनाम झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. आपल्या सहज सुंदर अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारी सखी गोखले. अभिनय आणि नृत्य निपुण कलाकार मयुरेश पेम. आणि या चित्रपटातून पदार्पण करणारा गुणी कलाकार सागर संत. सगळ्यांचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, वाहतुकीचे नियम समजावून घ्यायला आणि आपला मॅड कॉमेडीचा नियम पाळायला आज पुन्हा एकदा इथे येतेय लॉली, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. आणि तिच्यासोबत आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तू तुझ्या आईला निघतो का? चालले फुक्कटचा हॉर्न वाजवतो इथे. हे बाय, फुक्कटचा हॉर्न वाजवल्यावर पण फाईन आहे माहिती का? निघ म्हटलं ना, कळत नाही? सौजन्य सप्ताह सुरू आहे. सौजन्याला सांगतो निघ. बापरे, सौजन्याचा अर्थ कळतोय? निघ म्हटलं ना, निघ. होय बुडा. अरे ए प्रसाद साहेब, नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? नाही. ट्रॅफिक हवालदार. नाही हो हो ओळखलं. काय कधी ओळखलं? काय ओळखलं सांगा. उगा आपलं नाही का, तुम्ही नवीन गाडी घेतली त्या दिवशी रजिस्ट्रेशनला आला होता आरटी ऑफिसला, नाही का? तेव्हा गाठभेट झाली आपली. येस. मग नई गाडी की पार्टी किया की नहीं किया? कि ऐसे ही पेड़े पे सल्टा दिया? साहेब, तुम्ही काय करा माहित आहे? सलीम सोबत एक माणूस ठेवा पार्ट्यांचा हिशोब ठेवायला. लय बाकी आहे. तर आमच्या वाहतूक खात्याचं इथे सौजन्य सप्ताह सुरू आहे. आम्ही काय ठरवलंय की आता नागरिकांना आज दंड मारायचं नाही, त्यांना बोलवायचं, त्यांना वाहतुकीचे नियम सांगायचे, जनजागृती करायची. आणि तुम्हाला सांगतो ह्याचा एवढा परिणाम झालाय, 2 दिवस झाले एकही अपघात नाही घडलाय आणि आपल्याला खात्री आहे पुढेही घडणार नाही. आता तोंडावर पाडलं. सांग पाठवा बाई, नाही इथं पाठवा. बाई नीट बोला. खांडेकर. मी खांडेकर. ओ दांडेकर. दांडेकर बोलो. खांडेकर वाचता येत नाही का? बघा, प्रसाद खांडेकर. ओ प्रसाद. हा, तुम्ही सगळीकडे वाटेत फिरता वाटतं. म्हणजे अहो ते प्रसाद सगळ्यांना वाटतात ना, ते द्या ना मला. द्या ना प्रसाद, द्या ना माझ्या मुठीत. काय बोलताय बाई तुम्ही? अहो ते फौजी मुठीत प्रसाद देतात ना, ते बोलली मी. कुठलं ना गालय बाई? नीट बोला. ट्रॅफिक हवालदार आहे, ट्रॅफिक हवालदार. माहितीये मला, तुम्ही ट्रॅफिक हवालदार ते आहे ना? तुम्ही ते सिग्नलवर ऑफर डान्स करताना मला खूप आवडतो. ऑफर डान्स म्हणजे कुठला? हा ते असं करता ना तुम्ही. ए तू थांब, ए तू ये,
ए तू थांब, ए तू ये ना. अरे दोघांनी पण या. अरे ठोकली तू करता ना. त्याच्या आईला वेगळंच आहे काहीतरी. तुम्ही करता ना असं बाई तो offense? डान्स नसतो, सिग्नलला उभं राहून मी ट्रॅफिक हँडल करत असतो. ओ. हा, ए बाबा, आणि लोकांना नाही बोलवत तू ये तू ये. ए बाबा तुझी गाडी थांबव, तू ये तुझी गाडी, असं गाड्या हँडल करत असतो बाई. मला वाटलं ते डान्स करता. नाही बाई असं नसतंय हो. ओके, असं नसतंय बाई. काय करताय तुम्ही या? एन्जॉय. मला एन्जॉय करायला खूप आवडतं. सगळ्या जगाने एन्जॉय करा. लॉलीने पण एन्जॉय करायला. लॉलीला मज्जा येते. नाही नाही बाई, एन्जॉय तसं नाही हो. अहो एन्जॉय म्हणजे तुम्ही आता सिग्नल तोडलात त्याच्याबद्दल बोलतोय मी. या ऍक्च्युली काय झालं ना, हिज कार किस माय कार. म्हणजे हिज कार म्हणजे काय, म्हणजे त्या गाडीने माझ्या गाडीची पप्पी घेतली म्हणून मी त्याला पकडत होती. अच्छा, म्हणजे त्याच्या गाडीने ठोकली तुमची गाडी? कसं बोलताय तुम्ही? ही काय शब्द आहेत? गाडी ठोकली म्हणजे तर ठोक. सर नाही बोलायचं. ह्याच्यात काय वेगळे? पप्पी घेतली, गाडीने गाडीची पप्पी घेतली असं बोला. अहो बाय, गाडीची पप्पी कशा बाई कोण घेईल? का नाही घेणार? आ? गाडी म्हणजे पण बाईचं रुपडच आहे. गाडीचे 2 हेडलाईट म्हणजे 2 डोळे. गाडीचे 2 मिरर म्हणजे 2 कान. गाडीची पुढची 2 चाकं म्हणजे 2 हात आणि मागची 2 चाकं म्हणजे 2 पाय. गाडीचं बोनेट म्हणजे गाडीची डिक्की म्हणजे, अरे बापरे, ह्या 2 अवयवांचा तर मी विचारच नाही केला. काय बरं असेल? बोनेट तर गरम असतं, डिक्कीत तर गॅस असतो. ओ माय गॉड, गाडीची पोटरी कुठे असते ह्याचा तर मी विचारच नाही केला. बाई नका करू हो विचार. किती हे कन्फ्युजन. नका लॉजिक सांगू हो बाई. अहो, तुम्ही एवढा रॅश गाडी चालवत होता, पुढे जाऊन ऍक्सिडेंट झाला असता, गाडी ठोकली असती तुम्ही त्याला. तेच करायचं होतं मला. का? त्याच्या गाडीवर एल लिहिलं होतं ना. मग एल लिहिलं होतं का गाडी ठोकल? हे काय लॉजिक आहे? एल लिहिलं म्हणजे आता वेगळं. तुमच्या गाडीवर काय लिहिलंय? माझ्या गाडीवर एफ लिहिलंय. काय लिहिलंय? एफ. एफ का लिहिलंय? एफ म्हणजे फिमेल. असं असतंय का बाई? या फिमेल म्हणून तुम्ही एफ लिहिलंय? अहो असं ते नसतं. बघा, सगळ्यांनी आपापले अफलाबेट वाटून घेतलेत ना, म्हणून मला पण आवडीचा माझा अफलाबेट मी मला घेतलाय. काय वाटून घेतले? अफलाबेट. अफलाबेट म्हणजे? ओ माय गॉड. ABCD. A फॉर ॲडल्ट, B फॉर बॅचलर, C फॉर सिंगल, D फॉर डिच, E फॉर एव्हरीवन, F फॉर फालतूगिरी, G फॉर जीले जिंदगी, H फॉर हचकुली, I फॉर आय लव्ह यू, J फॉर झंगड गुत्ता, J फॉर तू काय लगेच बॉम्ब 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 वाजवतोय? हा, ती बाई थांबत नाही, तू तरी थांब ना. बाई नका डोकं फिरवू. ऐका माझं, आज ना सौजन्य सप्ताह चालू आहे, नाही तर कवा इंगा दाखवलं असतं तुम्हाला. दाखवा ना. इंगा काय वाटलं? इंगा म्हणजे काय वाटलं तुम्हाला? बाई ऐका, बघा, आज ना आम्ही नागरिकांना इथं दंड करणार नाही आहोत. नाही. हा, आम्ही नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगून त्यांना जागरूक करणार आहोत. 1 मिनिट. लॉलीला जागरूक करायची गरज नाही, कारण या अख्ख्या जगामध्ये लॉली एवढी जागरूक कोणीच नाहीये. खरंच? लॉली 5:30 वाजेपर्यंत जागरूक असते. पहाटे 5 वाजेपर्यंत जागरूक असते आणि 5 नंतर लॉली झोपरूक होते. काय करायचं बाई तुमचं? कुठून आलात? सांगितलं तर याल. जायला काय बोलायला देत नाही. एन्जॉय लॉली, एन्जॉय सगळे. बाई ऐका, आज ना सौजन्य सप्ताह चालू आहे, ऐकून घ्या तुम्ही. 1 मिनिट. काय? ह्या पताका कसले लावले आहेत? पताका नाही हो बाई, ते आमच्या वाहतूक शाखेने काही स्लोगन लावलेत लोकांना जनजागृती करण्यासाठी. वाव, हा, किती छान स्लोगन आहेत. है ना? अतिघाई संकटात नाही. घाई चांगलीच नसते.
मग केवढी मोठी संकट येतात समोर. बरोबर आहे, हे आवडले मला. हे पण छान आहे. होईल 2 मिनिटं उशीर पण जीवन होईल सुरक्षित. 2 मिनिटं उशीर झालेला चालेल पण सुरक्षा व्यवस्था इज इम्पॉर्टंट. हे तर मला खूप आवडलंय. आवरा वेगाला सावरा जीवाला. वेगाला ना वेळीच आवर घालायचा. मग जीवाचं तुम्हाला माहित नाही. जीवावर येतो डायरेक्ट. वाव, हा पण छान आहे हो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मना काय मस्त ब्रेक मारतो आणि उत्तम ब्रेकच मारत नाही, एकदम नॉन स्टॉप. किती वेळा सांगितलं ऐकतच नाही. वाव, इशी, ह्याच्यात काहीच गंमत नाही. वाहन चालवताना सेल वापरू नका, ह्याच्यात काय आहे. शी, मला नाही आवडलं. भाई लोक आतापर्यंत वेगळं समजत होते हो. तुमच्या तोंडून आला त्याचा अर्थच बदललाय. तुम्ही नका, तुम्ही निघा. नाही, नाही. लय झालं तुमचं निघायचं अहो, आता पण हे डोकं. छान आहे, मला अजून वाचू दे ना. मुळात मला कळत नाही तुम्हाला लायसन्स कोणी दिलं. तुमच्यासारख्या एखाद्या हवालदाराने दिलं. आ? हा, ते मला म्हणाले की लॉली तू आम्हाला 8चा आकडा काढून दाखव. मग मी त्यांच्या हातावर 8चा आकडा काढला. हातावर आजचा आकडा काढला. या, तुम्ही सांगा आम्ही तुमच्या पोटावर पण 8चा आकडा काढू शकते. 1 मिनिट, तुमचं पोट एवढं मोठं आहे की त्याच्यावर 888 पण काढू शकते. शर्ट निघा काढून निघा म्हटलं बाई. 88. नाही, निघा इकडून. डोंट क्लाइम. आ माझं हृदय फुलवून होतंय, म्हणजे काय होतंय. भरून येतंय. जायला निघते का आता. निघ म्हटलं ना. पण ते निघ सगळं इकडून. चांगलं येतं. निघ. येईल परत तुमच्याकडे. निघ. क्या बात है, मॅड परफॉर्मन्स वन्स अगेन. क्या बात, क्या बात. प्रसाद दा. हॉर्न ओक प्लीज. एकदा परत. वा वा. वा वा वा, श्याम्या, अमेझिंग. म्हणजे नटांच्या मध्ये एकमेकांबरोबर ट्युनिंग अफलातून आहे किंवा ते उत्तम आहे, त्याचा आनंदच आहे. पण नटांचं आणि वादकांचं पण ट्युनिंग तितकंच कमाल आहे. ही बाब फार आनंददायी आहे. म्हणजे ही बाब हेच दाखवून देते की इथे अजिबात ट्रॅफिक जॅम नाही, इथली सगळी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित आहे. वा. बाकी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे मॅड, धमाल, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, असं म्हणतात की नटाचं शरीर हेच त्याचं वाद्य असतं. पण कधी अचानक या वाद्याच्या तारा निसटल्या तर. एका नटावर ओढवलेल्या या संकटाची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि अस्सल वैदर्भीय तडका शेषपाल गणवीर. हे पाहिजे, कळलं. आणि ओव्हरऑल सांगताना पहिला अंक उत्तम झालेला आहे. ओके. हो, हो. आणि प्रिया, आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुझा हा 4था प्रयोग आहे रिप्लेसमेंटचा, तरी सुद्धा उत्तम काम करतेस तू. थँक्यू सर. ओके. थँक्यू. अरे अरे, वेडी आहेस का तू. हा, ओके, नीट कर. पुढचा अंक सुद्धा कळलं. हो. विश ऑल द बेस्ट. चलो, सर एक सांगायचं होतं. बोल ना, बोल ना. म्हणजे आय एम सॉरी, मी घासतोंडी छोटा मोठा करते मी. लहान तोंडी मोठा का, असं वाक्य आहे ते. सॉरी सर, ते तुमच्याशी बोलताना मला असं अरे टेन्शन. नको टेन्शन घेऊस. कम कम कम. या. चल, चल, बोल. सर काय होतं ना, मोठा. तुमचे ते वाक्य आहे ना, मी इंद्रजित आहे इंद्रजित. हा. तर ना गेले 3-4 प्रयोग बघते मी सर. हा. तुम्ही मी इंग्रजीत आहे इंग्रजीत अशी डेली वाटतं सर. सॉरी सॉरी, म्हणजे मी घास लहान मोठा करते मी लहान. ए, तू माझ्या चुका नाही काढायच्या. कालिदास मुलुंडला प्रयोग होता, काल नाशिकला निघालेलीस कालिदास. तू माझ्या चुका नको काढूस, कळलं का. नाही सॉरी सर, मी ते घासत मोठा लहान करते. नको ते वाक्य, कशाला मरायला एवढं का घ्यायचंय वाक्य ते. जाऊ दे ना, एकदा कळलं ना. नाही, पाटील, सर. हा, तिसरी बेल द्या. हो हो हो, बेल बेल. हा, देऊ का. हा,
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही लोचट सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी नाटक हा बघ. लेखक दिग्दर्शक प्रकाश जोंडा. नेपथ्य संगीत अच्छा गा. कलाकार जुलीच्या भूमिकेत प्रियदर्शनी 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 आणि इंद्रजीतच्या तडफदार भूमिकेत तडफदार भूमिकेत समीर चौगुले अवगुले सादर करीत आहोत 2 अंकी नाटक हा बघ. अंक दुसरा आणि शेवटचा. इंद्रजीत, अरे काय झालंय? लव्हेंडरचा अपघाती अकस्मात मृत्यू झाल्यापासून तू असा विचित्र वागतोयस इंद्रजीत. काय झालंय? मनातल्या कोणत्या वादळाला थोपवतोयस तू? इंद्रजीत बोल, अरे बोल. ओहो. इंद्रजीत बोलणार. लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाही. लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाहीये, त्याचा खून झालाय. खरं आहे. सत्य स्वीकार, सत्य स्वीकार. आपल्या लव्हेंडरचा खून झालाय आणि या खुनाचा बदला हा इंद्रजीत घेणार. हा इंद्रजीत आता चालेल अग्निपथावरून. त्याच्या रस्त्यात फक्त असेल सुडाग्नी, प्रतिशोध. जगद्ध्वस्त करून टाकेन मी, जगद्ध्वस्त करून टाकेन. जगद्ध्वस्त करून. अरे ऐशपत. चमक चमक काय काय चमक. बावळट आहेस का काय? वेडी आहेस तू? अरे चमक म्हणजे पाठीत चमक भरली आहे माझ्या. अनाऊन्स कर ना, तर मला नाही होत आहे. नमस्कार रसिका हो. आत्ताच्या नाटकातले ज्येष्ठ रंगकर्मी समीर चौगुले यांना अल्पशा कारणाने गेल्यावर असं करतात भाषण. तू काय बोलते? अल्पशा बिल्पशा नको. अल्पशा हालचालींमुळे पाठीत चमक भरली आहे. ऐक. आपण काही काळ प्रयोग थांबवतोय, माफ करा. याबद्दल मी मनापासून निलगिरी व्यक्त करते. कुठली निलगिरी? निलगिरी दिलगिरी 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 मनापासून दिलगिरी व्यक्त करते. ऐक. प्रेक्षकांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा. शेवटी कलाकार आणि प्रेक्षक यांचं एक वेगळंच नातं असतं ऐक. आणि विश्वासामुळे ते बहरत जात. बस कर. ये मागे मागे मला ना. अगे अचानक काय झालं मला? पडदा पडदा टाका रे. खूप दुखतंय अरे कसं? मला अचानक एकदम हे झालं का मगाशी ते हे उचललं ना मी, कचकन मला ना असं. Sorry, sorry. चौगुले, हाय, हाय. अरे काय झालं यार? मी तिकीट खिडकीवर होता. मला म्हणलं की पडदा टाकला चौगुलेंना. काय झालं काय तुम्हाला पडदा टाकायला? अहो, ऐन प्रयोगात सरांच्या पाठीत चमक भरली. तुम्ही टेन्शन न घ्या, मी चमक उतरवतो. मी पायाळू आहे. पायाळू म्हणजे? पायाळू म्हणजे ज्याची चमक आलेली असेल पाठीत, त्याच्या पाठीवरून जर का पाय फिरवला ना तर चमक उतरते. नाही नाही, हे करू नका तुम्ही. ऐका. तुम्ही ऐका, 2 मिनिटात मोकळा होऊन लगेच नाही. प्रयोग सुरू करू आपण. नाही, हे करू इकडे. नका. अरे, ऐका अरे, तुम्ही, इकडे. अरे, पण नका हात सोडा, करू. इकडे आणा अरे, तुम्ही. दोन्ही अरे, पण हात. ह्याच्यात- फक्त धरा. ऐका ऐका, एक मिनिट तुम्ही धरा. टेन्शन न घ्या. हा. नीट उभे राहा. कसं वाटतंय आता? झालं का नाही मोकळं? अरे बरं. समीर सर, अरे
आता असं अडकलं रे सलीम सर हा, ते- अरे काय गरज होते का अरे नाही, पण मग- हाय का? हाय का? इथून धरला आता पायाळू आहे मी अरे काय पाय कापून टाकीन पाय तो तुमचा नाही नाही मी लगेच करतो असं. अरे गरज नाही ह्याला सांग ना यार हे असा अरे मी खूप अडकलोय अरे सर खूप दुखतोय का अरे खूप दुखते का जा ना बाबा अनाऊन्स कर डॉक्टर वगैरे असतील डॉक्टर हे आहे का दुसरी लाट देऊ का अजून गरजच नव्हती ना तुमची नमस्कार रसिक प्रेक्षक काय करे पायाळू बियाळू काय आपल्या समाजात वेगवेगळे व्यवसाय असतात त्यापैकी वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर- हा सर्वात श्रेष्ठ डॉक्टर असेल तर बोला हे असा असतो कारण मॅडम, डॉक्टर- समाजसेवा सुद्धा त्यात असते तर आता प्रेक्षागृहात वैद्यकीय व्यवसायातलं कुणी निपुण व्यक्ती डॉक्टर बोलो काय म्हणजे MBBS किंवा MD किंवा स्टेथिस्कोपचा मालक असला तरी सुद्धा त्यांनी रंगमंचाशी संपर्क साधावा हे पुण्य करण्याची संधी कोण गमावेल बरं अरे ऐका ना मॅडम लवकर डॉक्टरांनी कृपया यावे एवढं सोपं कशा तुम्ही अरे मला बसता का? हलता येत नाही इकडे तुम्ही बसता का? तू तिकडे कशाला तुझं भाषण करतेस सॉरी मी मराठी भाषा किती चांगली आहे, हे कशाला सांगतेस नको, नको. लहान तोंडी मोठा कसं वाक्य म्हणता येत नाही तुला सर 2 मिनिटं टेका दोन अरे कसं टेकणार यार 2 मिनिटं सर, खूप अरे डॉक्टर दुखतंय असेल तर येतं अरे पण नाटक काय गरजच थांबलं नाही. नमस्कार नमस्कार साहेब एक मिनिट कोण आहे? एक मिनिट कोण काय काय काम आहे ते अनाउन्समेंट केले ना तुम्ही माईकवर डॉक्टर राव का हो 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 काय झालं? हे सरांले पाठीत जरा त्रास आहे अच्छा अच्छा काय झालं सरांच्या पाठीत चमक भरली आहे. चमकच भरली आहे ना मी आलो ना आता मी करतो सगळं इकडे हळूहळू इकडे. हो 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 हा हा असं नाही हे- हा, या, इकडे- इकडे- सावकाश करा सावकाश करा ऐक हा हो थांबा ना तुम्ही दुखतंय यार हा हा बसा 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 शी, मला ना असं वळता येत नाही हा काय एक मिनिट मला पाहू तर द्या हे इथं दुखते काय वाव अरे तुम्ही मारता का होय. एक या बात है. होय. लागेल ना अरे लागलं यार मला तुम्ही हलू नका ना हालू नाही तुम्ही मारल्यावर हालायचं नाही एक मिनिट मला पाहू तर द्या पाहू दे पाहू दे एक मिनिट हा, नाही हा मार बरं. हा 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 झालं झालं स्किट झालं वाजव सर ऐका ऐका तुम्हाला काय झालं ना ते मला समजलंय काय काय झालं काय झालं काही नाही थोडासा प्रॉब्लेम आहे फक्त असा खळकत गेलं की होऊन जाते तुम्ही डॉक्टरच आहात ना हो म्हणजे जवळजवळ हावच जवळजवळ हाऊस हा कुठला डॉक्टरचा प्रकार आहे नागराज डॉक्टर आहे ना कोण मंजुळे मंजुळे नाही हो होय. डॉक्टर नागराज आहेत ना त्यांचा दवाखाना हा. आहे तिथं कंपाऊंडर हाव ना मी कंपाऊंडर बोलवलास तू कंपाऊंडर बोलवलं सर आम्ही नाही बोला तू कंपाऊंडर काय आले तुम्ही इकडं अरे तुम्ही कायले टेन्शन घेऊन राहिले हा? अरे त्यांचे पेशंट मीच तपासतो ना डॉक्टरला बोलवा ना जरा परत अनाऊन्स कर डॉक्टर पाहिजे हे काय कंपाऊंडर डॉक्टरलाच वगैरे बोलवलं होतं कंपाऊंडर नको आहे मला यायला डॉक्टर. पाहिजे होतं हो ना, खरं. मी काय- तुम्ही एकटं एक डॉक्टर नाही सेकंदात आहे. करून देतो. नाही नाही नकाच करू तुम्ही मी काय एक मिनिट आता कोण तुम्ही कोण एक मिनिट आय एम डॉक्टर डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहे येस खरंच डॉक्टर आहे का अरे हो ना नाही नाही एक कंपाऊंडर स्वतः डॉक्टर म्हणून घुसला ना म्हणून बाकी कंपाऊंडर का डॉक्टर पेक्षा कमी असते का नाही नाही ग्रेटच असते मग? माझी गलती आली तुम्ही 2 मिनिटं जरा मागे वा जरा मागे वा अरे सर 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 अरे पाव रे सर मी डॉक्टर राजपूत सर सर तुमचा खूप मोठा फॅन आहे सर बसा ना सर बसा लेट मी चेक इथे दुखते हा हा इथे इथे हा हळू 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 प्लीज हळू करा. हाच पॉइंट आहे हा. हा दबोचला पाहिजे पॉइंट तुमच्या दबोचला पाहिजे म्हणजे काय एक गोळी आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेन लगेच तुम्हाला बरं वाटेल इट्स जस्ट अ मसल पुल नो नो एक्सक्यूज मी इट्स नॉट जस्ट अ मसल पूल Yes. प्लीज कम मला बघू द्या ओके प्लीज नमस्कार मी डॉक्टर चेतना भट नमस्कार नमस्कार खूप मोठी फॅन आहे तुमची हा ठीक आहे ठीक आहे हे जरा एक मागे. मिनिट हात वर करून दाखवा मला हात केवढा वर होतोय दाखवा मला हा ओके रिलॅक्स खाली करा रिलॅक्स अचानक पाठीत चमक इट कॅन बी अ माइल्ड अटॅक माइल्ड अटॅक मला अटॅक आलाय अटॅक कसा येईल मला अटॅक आलाय नो 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 इट्स नॉट हा प्रॉब्लेम इट्स क्रॅम्प इट्स विजिबल इट्स नॉट अ क्रॅम्प ऐका ना तुमची डॉक्टरांची कॉन्फरन्स झाली असेल तर ओपीडी ओपन करा ना तुमचे या ना तरी मला चेक करा ना. Please जरा एक- ऐका. मी तुम्हाला एक टॅबलेट देतो सोबतच घेऊन फिरतो मी माझं किट रिलॅक्स ही टॅबलेट दिली ना तुम्हाला एकदम बरं हा मला बरं वाटेल एक्सक्यूज मी वाटत मला ही गोळी आधी बघू द्या घे. मी कुठलीही ट्रीटमेंट चौगुल्यांवर करू देणार नाही सेकेट ओ माय गॉड काय वॉट ही गोळी येस सिरियसली ही गोळी देणार तुम्ही चौगुल्यांना? येस चौगुले तुम्हाला बीपीचा त्रास आहे ओ बीपीचा त्रास आहे मग रोज एक गोळी देतो मी बीपीचा त्रास
असलेल्या माणसाला तुम्ही ही गोळी देताय आणि उद्याचा सूर्योदय नाही बघू शकणार हा माणूस. अरे मला सूर्योदय बघायचा. मला सूर्योदय बघायचा. सूर्य आवडतो मला. Relax, चौगुले, relax. काय बोल सूर्य आहे वर मला काय मला आवडतो सूर्य. चौगुले, मी- मला सूर्योदय बघायचा नाही. नका रे. टेन्शन नका घेऊ तुम्ही गोळी नका देऊ. मला उद्याचा टेन्शन सूर्य नका घेऊ बघायचा. पाणी तुम्ही. आणतो. ही गोळी गोळी घेऊ नका. गोळी घ्या मी म्हणतो तुम्हाला बरं वाटेल अहो ते डॉक्टर म्हणतात घेऊ नका तुम्ही म्हणता घ्या मी काय अरे करू घ्या माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही चौगुले हा सर घेतली काय टेन्शन वाटतंय सर गोळी घेतली. हो गोळी घेतली गोळी ते सर झालं तुमचं समाधान. सर कसं वाटतं हट. कोण मॅनेजर कोण आहे इथला? मी आहे मॅडम मी आहे. यांच्या नातेवाईकांना बोलवा. नाही काय- काळजी करू नका नका बरं तुम्ही. बोलवायचं. अरे रडू नका मला खूप वाईट वाटतंय. काय झालं? आज एका मोठ्या नटाच्या अंत्ययात्रेला मला इथे उपस्थित राहावं लागतं. अरे माझी अंतयात्रा नको रे माझी अंतयात्रा अरे अंतयात्रा नको रे माझी इंद्रजित आहे मी इंद्रजित या- सर हो. सर तुम्ही परत डेली वाटताय सर इंग्रजीत म्हणताय तुम्ही. मरतोय तरी चुका काढते माझ्या सर नका सर मी मरणार आहे सांभाळा सर स्वतःला. सर हे माझं कार्ड आहे सर मैत्याचं सगळं सामान मिळतं 10-12 करायचं फोन करा मला सर तुझ्या आई मॅडम असं नका करू तुम्ही. सर हे काय केलं तुम्ही. Listen, आई, चौगुले या घाबरवत आहेत आय एम सो सॉरी. म्हणजे मी तुम्हाला नाही वाचवू शकले चौगुले. अरे जिवंत आहे मी जिवंत आहे मला माहिती आहे ना आय एम सॉरी. रेस्ट इन पीस. अरे serious कशामध्ये मॅडम अरे मॅडम थांबा अरे मग मला काय म्हणायचं आहे तुम्ही असे दोन्ही हात मागं करा मी असा एक झटका देतो होऊन जात. आउट निघ अबे निघ अरे काय चाललंय मॅडम तुम्ही डॉक्टर अरे तुम्ही दिल्या ना गोळ्या. कशाला काळजी करताय तुम्हाला काही होत नाही मला ना Tension- थोडं हे घाम यायला लागले घाम बघा ना केवढा आलाय खूप घाम आलाय, सर. नॉर्मल एवढा येत नाही हो मग हा. हातीत पण जरा दुखायला लागले माझ्या एक मिनिट थोडं मला धडधडायला लागलं तुम्ही गोळी नीट दिलीत ना मला जरा अपॉइंटमेंट आहे मी येतो काहीतरी चाल द्या. हो, सर. विल बी ऑल राईट फोन करू द्या उद्याचं सूर्य बघायचं सर मला उद्याचं सूर्य बघायचं सर उद्या येईन ना तो आता काय नवीन सूर्य आणू रात्रीचा मी. मला सूर्य बघायचं हा, पाहू सूर्य ना. बघा कोणी आहे डॉक्टरला बोलवा ना डॉक्टर पाहिजेत रे हो, हो. डॉक्टरना बोलव डॉक्टर तुम्ही- तुम्ही अनाऊन्स करा परत एकदा कोणी डॉक्टर, असेल तर बोलव, परत येऊन डॉक्टर. जाईल ना. हा. एक मिनिट. मी आहे. हॅलो मी आहे ना डॉक्टर. डॉक्टर आहे हे तुम्ही. बघा हो, हो, हे सेलिब्रिटी आहेत म्हणून ह्यांना पडद्याचं वर्किंग वगैरे काय नाही सगळं वर्किंग आम्ही करायचं जो येतोय तो पडद्याचं वर्किंग करतो नमस्कार 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 नमस्कार. आपण मी डॉक्टर आहे. अरे वा कुठली डॉक्टर आहात तुम्ही खार वेस्ट. अहो तसं नाही हो मला म्हणायचं स्पेशालिटी काय तुमची हो हा हा तसं मी प्रसूती तज्ञ आहे. अच्छा. गायनकॉलॉजिस्ट. काय होतंय का तुला अगं तुझे केस किती विरळ झालेत. पण घाबरायचं नाही गरोदरपणात असं होतं. तुम्ही कॅल्शियम देता ना फॉलिक ऍसिड देता ना काळजी घ्यायची हं तिची. स्वतःची मिशी मोठी केली की नवरा होता येत नाही. काय काय होतंय तुला. नाही मला काही होत नाहीये तुम्हाला काय होतंय असा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे अहो मी पुरुष आहे मी पुरुष आहे पुरुष मी बाई नाहीये ऐका ओ माय गॉड नाही माझं असं होतं हा. कारण मी सारखी त्या प्रेग्नंट बायकांमध्ये असते ना तर माझं एकदम पण काय होत आहे मला ना इकडे दुखतंय जरा ना पाठ क्रॅम्प इथे पण होतच असं सगळं असं होतं गरोदरपणामध्ये. ज्यूस देताना हिला आणि चालायला पाहिजे खूप व्यायाम वगैरे करून घ्यायला पाहिजे. पोट वाढलंय म्हणजे वाढणारच. 2 जीवांची आई आहे ना ती. तुम्ही काळजी घेता की नाही. नुसती मिशी मोठी केली आहे तुम्ही. नवरा नसतं होत आहेत अशानी. अहो ऐका ना परत ट्रॅक चुकताय तुम्ही आता तर हार्बरला गेलात एकदम तुम्ही लक्षात आलं का माझं ते हे अरे देवा माझं असंच होतं म्हणजे काय आहे ना आपल्याला असं होतं ना की म्हणजे दिल दिमाग बत्ती सारखं असं मला म्हणायचंय. म्हणजे? म्हणजे कसं आहे आपल्याला काही होत असलं की आपलं दिल दिमागाला संदेश देतं आणि मग दिमागाची बत्ती पेटते हो की नाही. म्हणजे जसं आमचा सिनेमा हे तुम्ही सगळ्या जणींनी बघा गसाई प्राजक्ता आणि तू पण नक्की बघा ग सगळ्या जणींनी. म्हणजे बायकांसाठीच आहे फक्त. नाही 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 म्हणजे तुम्ही नवऱ्याबरोबरही जाऊ शकता. माझं सारखं असं होतं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नवऱ्याबरोबर जा बॉयफ्रेंड्स बरोबर जा शेजाऱ्यांबरोबर जा. खूप धमाल सिनेमा आहे आणि मी येते. तू काळजी घे ग शेवटचे काही महिने क्रुशियल असतात ना. जपून राहा. मॅडम
सर मी प्रिया तुला सांगतो, ही बाई डॉक्टर बिक्टर कोणी नव्हती, फक्त प्रमोशन करायला आलेली होती ती. फक्त प्रमोशनच जर मेन होतं या स्किट मधलं तर स्किट तिथे केलं असतं आम्ही. एवढं कशाला तिला बोलवलं? तुम्ही नका त्रास घेऊ सर. अरे त्रासचा प्रश्न नाही अरे, हे सगळे असे वागायला लागलं तर डॉक्टर आहे का बघणार आहे? तोपर्यंत तू तरी काहीतरी संपवणं बाबा, घरी जाऊ दे सगळ्यांना यार. क्या बात आहे, जबरदस्त परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा काय म्हणाल? सम्या, दिल दिमाग असे शब्द ज्या चित्रपटाच्या नावात आहेत त्याचं प्रमोशनचं स्किट कमरेपासून सुरू करणं हे ही बत्ती तुलाच सुचू शकते. म्हणजे मस्त कॉन्सेप्ट होती, वेगळी कॉन्सेप्ट होती. आज एका नवीन उमेदवाराचं आगमन झालेलं आहे. शेषपाल, तुझं मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं श्याम्या आणि हेमंत तुला सिनियर आहेत. मला असं वाटतं हो सर. अशा तुझ्या बाजूच्या तुझ्या अखत्यारीतल्या सिनियर लोकांबरोबर आणि समीर सारख्या सिनियर नटाबरोबर तुला पहिलं स्किट हास्य जत्रेमध्ये सादर करायला मिळतंय हे तुझं भाग्य आहे. तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. बाकी सगळे नेहमीप्रमाणेच उत्तम. प्रियदर्शिनी, मॅडनेस तुझा दिवसेंदिवस जो बहरत चाललाय त्याला तोडच नाहीये. यू आर अ ट्रूली वर्सेटाईल ॲक्ट्रेस सोनाली. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू ऑल टू. मला एवढा आनंद झालाय की आज मी तुमच्या सेटवर आहे, हास्य जत्रेच्या सेटवर आहे, आणि मला असं धडधडत होतं की बापरे, डायरेक्ट समीर समोर तुझ्या बरोबर. अरे वेळ लागले आम्हाला हसून हसून, म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्ही वाचवलंय आम्हाला. आणि ब्रिलियंट ब्रिलियंट. थँक्यू प्रसाद. थँक्यू. सुपर नाईस. सई, मस्त परफॉर्मन्स होता, छान कॉन्सेप्ट होती. समीरचा खूप फिजिकली डिमांडिंग परफॉर्मन्स होता आणि असा परफॉर्मन्स करायचं डिसाईड करणे ह्यालाच एक खूप मोठं करेज लागतं. ते तुझ्यात आहे आणि ते प्रत्येक वेळेला आम्हाला दिसून येतं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फार आवडले. मस्त. शेषपाल, तुमचं खूप स्वागत. मजा आली. कडक परफॉर्मन्स. मंडळी, परीक्षेचा पेपर सोडवताना अचानक प्रेमाची परीक्षा सुरू झाली तर? कॉमेडीचा हा धमाल पेपर सोडवायला तुमच्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. पडला, पेनच पडला बाबा माझा तर. खरे दाखव की, दाखव की, पास होण्यापुरतं तरी दाखव की. यार दाखव की लागायला. सायलेन्स. शांत बडा. रोहित माने, काय सुचतंय का काही? याला का तुमचं काम करा की तुम्ही. मी माझं काम करतोय, तू तुझं काम कर. गुच्चुपली. मी लिहिणे तर काय बी करीन, नक्षी काढीत बसीन इथं. तुमचं काम करा की तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, चुळबुळ करू नका. मी का गेली चुळबुळ? चुळबुळ केली वे दाखव. चुळबुळ कशी करते ती दाखव का? नाही दाखव चुळबुळ. नाही 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 नाही. एक तन बाय ना स्वतःचा बेंच सोडून तिच्या बाजूला जाऊन बसला. मी काय बोलत नाही, त्याचा गैरफायदा घेता का रे तुम्ही? नका सांगू. काय प्रॉपर्टीवाल्यांना परवडत नाही म्हणून 3च बेंच लावले ती या. मला सांगतो मग आवड खुलू नका काय बी. ठीक आहे ठीक आहे. मध्ये मध्ये बोलू नका, माझी लिंक तुटती मग. गुच्च बट. मला थकू की, थकून आल्या का? लई माजलाय सोई. माकडा दाखव नाही तर बुकीच टाकीना ते. दाखवू नाही तर काही दिसत असं ऐकायचं नाही. नाही. माकडा. राहू दे. आणि मग धरून सर, झाला लिहून पेपर. झाला एवढ्या लवकर? ए तुला काय झालं रे? असं का तोंड केलं तू एकदम? सर, तो दम देतोय. काय?
ठीक आहे ना मग तू पेपर लिही दुर्लक्ष कर. काय दुर्लक्ष काय कर माझ्याकडे दुर्लक्ष कर होय नाही माझ्याकडे दुर्लक्ष नाही नाही माझ्याकडे दुर्लक्ष अरे नाही नाही दुर्लक्ष काय कर मग? माझं म्हणणं आहे की बाबा पेपर चालू आहे तेव्हा फक्त काय आहे बुवा की इकडे तिकडे दुर्लक्ष कर आणि हा पेपरवर कॉन्सन्ट्रेशन कर बुवा हा बस बाकी काही नाही हा सर माझा पेपर अरे घेतला ना एवढी काय घाई झाली तुला इतक्या लवकर देऊन टाकला एकटा नीट लिहिलाय का हो सर नीट आणि मोजका लिहिलंय सर. मोजका माझे बाबा म्हणतात की गरजेपेक्षा जास्त हाव असू नये माणसाला. म्हणजे पासिंग पुरता 35 मार्क लागतात ना सर 35 मार्काचं लिहिलंय सर. हे कोण बोलला माझे बाबा तुम्ही किती भाऊ आहे 3 भाऊ 2 बहिणी सर. मग हे गरजेपेक्षा जास्त नाही आहे का हा आणि तू किती वय रे 4था. मग तू तर बिनगरजेच्याच आहे ना काला पैदा झाला इथे लोकसंख्या किती वाढते माहिती आहे का केवढे प्रॉब्लेम झालेत आपल्या देशाच्या जगात 2रा नंबर लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. चांगला आहे ना अरे सर. हसतो काय चांगलं काय आहे त्याच्यात चांगलं आहे म्हणे चल डोक्याला ताप झालेला आहे नुसता बुचू बुचू लोकसंख्या वाढलेली आहे अर्र, नुसती घाण 80 90 पोरं ही एका शिक्षकाला शिकवावे लागतात एका वर्गात. हो त्याचा काय संबंध आहे इथं? अरे तू तुझं काम करणार तू लिहिणार आहे मग तुम्ही तुमचं काम करा की मग काय संबंध आहे त्याचा? पेपर कुठला आहे कुठला पेपर आहे कुठला पेपर आहे? अरे तेच विचारतोय तुला कुठला पेपर आहे तुमचं तुम्ही बघा की मग मला कशाला विचारताय? ने तुमचं तुम्ही बघा. हा पेपर माहित नाही काही नाही त्याला सर सर हा माझा पेपर परत द्या ना सर. खबर मला बाहेर गेल्यावर आठवलं की मी जे उत्तर लिहिलं ते बहुतेक चुकलंय सर. मी सर 2 मिनिटात लिहून परत देतो सर पटकन द्या ना सर प्लीज. अरे हे तुला आत्ता लक्षात आलंय का सर बाहेर गेल्यावर आठवलं सर द्या ना लगेच. अरे असा एकदा घेतलेला पेपर नाही देता येत. सर तुम्ही ठरवलं तर देऊ शकता सर प्लीज द्या ना सर. तुझ्या बापाने ठरवलं की एकच पोरग पाहिजे बाकीचे 4 बिनकामाचे तर परत पाठवता येतील का ते पाठवता येतील का सर 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 असं करू नका सर मी 35 मार्काचाच पेपर लिहिलाय त्यात एखाद 2रा मार्क गेला तर सर माझं वर्ष व्हायचं ठीक आहे ठीक आहे मी ठीक लगेच आहे. 2 मिनिटात अरे, लिहितो ना ठीक सर आहे. मला द्या घे ना. घे पेपर घे Please, नीट लिही हो सर नीट चेक कर हो सर त्याच्यानंतर सबमिट कर हो सर. हा नीट नीट विचार करा मी नाही दाखवणार आहे सांगितलं ना तुला. मला एक नाही तुला एक गोष्ट सांगायची. माझं एक नाही तुझ्यावर लई प्रेम आहे. आय लव्ह यू पेपर दाखवू ना. एका बुकची 32चीच पाडीन. काय म्हणलीस आता? पेपर दाखव म्हटले त्याच्या आधी काय म्हणलीस? ए आय लव्ह यू म्हणले. आय लव्ह यू म्हणतीस होय. आय लव्ह ए, ए, रोहित, रोहित, काय झालं? तुमका बचावतो तुम्ही मध्ये पडायचं ना अजिबात. आता मॅटर होणार आवाज जास्त होतोय काय म्हणलीस? आय लव्ह यू म्हणले. आय लव्ह यू कर म्हणलीस. त्याला म्हणले लगा वर्षभर माझ्यावर हिंडती आज आणि हिथं ह्याला आय लव्ह यू म्हणतीस होय ग? म्हणले 10 मार्कासाठी आय लव्ह यू म्हणतीस होय? तुला एवढी गर्लफ्रेंडची काळजी आहे तर मग कर की अभ्यास दे की 4 उत्तर लिहून मला. अरे मोठं शाळाला पटणं कुठलं ती काय गाणी आहे ती होय लगेच पाठवायला तेव्हा? मग कर की गाणी पाठ माझ्यासाठी. अरे शांत पटाणार रे सर मी पण तेच सांगतोय खूप गोंधळ करताय डिस्टर्ब होत आहे मला. ए ढापणे तुला काय डिस्टर्ब केलं र? काय म्हणलं तुला नुसतं दाखव म्हणलं ना ते बी मला बी दाखव म्हणलं नाही हिला दाखव म्हणलं. अरे मला काय चाटायचे तो हा हिला दाखव ये ना तुला मी काय नापास झालो तरी चालतो हिला दाखव की नुसतं. रोहित पेपर चालू असताना दाखव असं म्हणणं म्हणजेच डिस्टर्ब करण्यासारखं नाही का तुम्ही कशाला शिकवताय मला? नाही मी नाही आज पहिल्यांदा आला इथं 4 वर्ष झालं इथंच बसून पेपर लिहितोय मी. हो तू सिनियर आहे पण माझं म्हणणं आहे बा की सामोपचाराने मिटवून टाका आधीच लोकसंख्येमुळे एवढे प्रॉब्लेम आहे अजून कुठे प्रॉब्लेम क्रिएट करता रे. नका ना लोकसंख्या सारख्या आणू मध्ये मध्ये तुम्हाला नाही वाढवायचं तुम्ही नका वाढवू. आमचं लागा इथं जुळायला लागलं आणि तुमचं काय ठीक आहे बसा तुम्ही बसा मध्ये मध्ये बोलणं डिस्टर्ब होत मला. बसा लिंक लागना झाली बसा प्लीज प्लीज असं बोलतोयस लक्षात ठेव फक्त. अरे बस ना त्याला आय लव्ह यू का म्हणलीस? ए रोहित्या रोहित बेटा जाऊ दे ना. बेटा कोणाला म्हणला? तुला आपला बाप बनायला जायचं नाही नाही. नाही मी कशाला आपला घरचा बाप तिला का भीतोय आपल्याला हा कळलं का? माझ्याशी बोलायचं जरी असलं ना नुसतं तरी लांबनच म्हणणार बेटा म्हणू का रे तुला?
असा बघतोय मी त्याच्याकडे मग बघितलं की थरथर करायला लागतंय. काय रोहितराव कसं काय बरं चाललंय ना व्यवस्थित काय नापास झाला वय हो दे की मग त्याला काय जावा काय पास होऊन करणार आहे त्यापेक्षा आपली शेती करा. नाही नाही बरोबर आहे. असं बोलतो निघून जात नाही, नाही नाही, ठीक. आपला बाप नाही, नाही. बघायचं नाही अरे, सांगून नाही ठेवतोय. बनत भाऊ. रोहित कसं आहे आता परीक्षा चालू आहे ना. हा जो काही तुमचा प्रेमाचा त्रिकोण आहे ना त्याच्या समीकरण परीक्षा हॉलच्या बाहेर जाऊन सोडवा ना. हा ते बघतो आम्ही आमचं. प्रिन्सिपल सर आले तर माझी वाट लागून जाईल. आय लव्ह यू का म्हणलीस का बोलली म्हणजे I love you. आवडते मला तो अरे, अरे, अरे. हा? आवडते गप ए डोळा वाटरायचं नाही तर सांगून ठेवतोय. माझ्याकडे बघतीस होय बघते तुझ्याकडं माझ्याकडे बघतीस काय करणार आहेस? माझं काढी बाहेर त्या गोट्या मग काय करशील पक्ष हा निघते ना मी काढ काढ नको, नको, अरे, नको. काढ, काढ. अरे, ये, नको, नको, ये, ऐक, काढ. ऐक, बाबा, ये मग हात जोडतो रे. अरे हात जोडतो रे. तिच्या वतीने मी माफी मागतो त्याच्या वतीने मी माफी मागतो. बस 10 मार्कासाठी आय लव्ह यू बस म्हणते बस 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 35 मार्क लागते ती पासिंग साठी तेवढी मी माहिती नाही तुला चालू आहे ना रे. लाईन देते का बघ तुला आता लाईन तिकडे पैसे किती माझं बरोबर तू अरे बाप. सर आता परफेक्ट 35 मार्काचं लिहिलंय सर. तुझा अजून पण 35च गणित आहे का रे. लिहिला ना बरोबर मग तोंड काय बघतो जाय ना. थँक्यू सर. जा लवकर. नुसती लोकसंख्या वाढवून ठेवली आहे. अरे बापरे. किडा हाणला तुझ्या आईला तुझ्या. काय झालं काय आता मध्ये बोलायचं नाही काय नाही मी पण काय आता माझं टळ कसा टाकलाय आता काय झालं काय केलं काय झालं माझ्या आयटमला चिठ्ठी पाठवली चिठ्ठी पाठवली चिठ्ठी पाठवली तू काय लिहिलंय बघा वा काय लिहिलंय हे बघा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे नुसतं हो म्हण तू दोघं एकत्र बसून पेपर सोडवू नाही मी परीक्षेच्या नावाखाली हे धंदे करतो का तो? अहो मी नाही पाठवली तिला चिठ्ठी मग? तिनेच मला चिठ्ठी पाठवली मी ती वाचली मी घाबरलो आणि मी तिच्याकडे फेकायची सोडून त्याच्याकडे गेली माझा नेम चुकला. बघितलं का हिथल्या हित ह्याचा नियम लागना आणि ही पोरग पाहिजे होय तुला हा ही पोरग पाहिजे होय हे जायचं आता सोड मी काय केलं आता सोड मध्ये पडायचं ना मध्ये पडायचं. अरे बाजूला वळत हानीन तुला मग बाजूला वा. ये इकडे. काय माझ्या आयटमला पटवतोय पेन इज मायटियर दॅन सॉड. सर 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 माझा पेपर परत द्या ना सर. मी मगाशी जे लिहिलं होतं तेच करेक्ट होतं सर. मी चुकून परत आलो सर. सर द्या ना मी मरना कुठेतरी जाऊन ए शिल्लक तिकडे ए, त्याला हाणायचं नाही ज्याला पेपर लिहायचे त्याला तुम्ही पेपर दिना झालाय होय. द्या त्याला देतो देतो द्या त्याला पेपर द्या त्याला थँक्यू सर. ए लिह तुम्ही दास मी आहे इथं तिकडे बस तिकडं इथं बसू. हा, बस तिथं बसून लिह तुझं काय माझं काय नाही मी काय नाही केलं बाबा. आयटमला माझी अरे रोहित, इथं ये तू काही येडाबिडा झालायस वय अरे बाबा खरंच सांगते पास होण्यासाठी मी त्याला लव्ह यू म्हणले पेपर दाखवण्यासाठी म्हणले त्याच्यावर काही खरं खरं प्रेम नाही आहे माझं. मग लगेच प्रपोज कशाला करायला अरे पाहिजे ते असंच म्हणले र मी म्हणलं तर काय मला दाखवणार येतो तो जा म्हण जा जा काय करायचं ते कर जा. ए डापण्या तुला पप्पी देतो मला दाखवशील का पेपर नको नको सर काय हे पप्पी देतो ए ए अरे कशाला नको देऊ दे पप्पी काय काय गरज नाही पप्पीची. ए सर काय चाललंय अरे ऐक ना दाखव दाखव त्यांना पेपर दाखव. खबर आहे मी बोलली त्याला अरे परीक्षेची पद्धत म्हणून दाखव. ही कुठली पद्धत आहे परीक्षेची. असतात काही काही ठिकाणी टुकार जे बाप असतात त्यांची टुकार आवल्यात असते अशा गावांमध्ये अशी पद्धत असते. हा टेन्शन दाखव. ए ए ए ए, ऐका 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 हाय ना हा इथे मध्ये बसेल तुम्ही दोघं त्याच्या बाजूला बसा. तू तुझे लिहायचे काम कर आणि तुम्ही तुमचे बघायचे काम करा. हा त्याला काही डिस्टर्ब करू नका. ही चांगली idea आहे. ही चांगली idea आहे. सर तू पटणार तो रे तुझ्यासाठी सांगतोय समजत नाही का. कोई कोई मिल गया का तारा बस तिथे
डोक्यावरच्या घड्या कमी कर. बस 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 ऐका लवकर. ऐका मी आहे ना तिकडे मी थांबतो त्या तिथे. चालते. कोणी आले निरीक्षक वगैरे तुम्ही असं करेल लगेच आपापल्या जागी जाऊन बसा बरं का. चालते. चल. माझं बी इमान घे. ए, बेटा तू पण तिकडे बस ना, माझी नोकरी जाईल नाही तर. हो सर. थँक्यू सर. वा 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 मस्त. प्रेमाचा पेपर छान सोडवलात. मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स होता. छान होती कॉन्सेप्ट. माझं नशीब मी समजते की माझ्या नशिबात असा मुलगा आणि असे शिक्षक आले नाहीत, त्यामुळे मी शिकू शकले व्यवस्थित. मस्त कॅरेक्टर होतं श्यामदादा. राऊत खरा दिसतोयस, खरा. फार मजेशीर दिसतोयस. थँक्यू. सावत्या कडक. मला फार आवडला तुझा परफॉर्मन्स आणि तुझं कॅरेक्टर. नमा तू मॅड आहेस. बने मस्त होता कॅरेक्टर आणि तू पण ते खूप छान प्ले केलंस. आज दिन बने. मजा आली. वा. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुम्हाला खदखदून हसवण्यासाठी आता आम्ही तुम्हाला भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची